जालिंदर पाटील साहेब खुश आहेत कारण इतर ठिकाणी नक्कीच त्यांचा मुलगा चांगला प्रदर्शन करतोय, ते इथे मात्र खुश आहेत आणि या गावातील जे खेळाडू आहेत त्यांच्यावर मात्र पैशांची उधळण पाहायला मिळते कारण त्यांचा मुलगा दुसऱ्या बाजूला चांगलं क्रिकेट खेळतोय आणि क्रिकेटचे चांगले चाहत आहेत. नक्कीच त्यांच्या गावातील इतर मुलं चांगले क्रिकेट खेळतात, त्यांचा मुलगा तिकडे चांगला क्रिकेट खेळतोय आणि या आपण पाहतोय की या जालिंदर साहेबांच्या दोनों हातों में लड्डू असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही कारण खुशी त्यांना खूप झालेली आहे. जालिंदर साहेबांकडून नक्कीच त्यांच्या मुलासाठी देखील गिफ्ट असणार आहे. क्या बात आहे. रोहन पाटील आपण या आपण पाहू शकता नक्कीच जालिंदर पाटील साहेबांकडून त्यांच्या मुलासाठी हे पारितोषिक दिलं जाते. क्या बात आहे. वडील खुश आहेत मुलाच्या खेळावर आणि त्यांच्याकडून नक्कीच हे क्रॅश प्राइज दिलं जाते. क्या बात आहे. प्रोत्साहन नक्कीच दिलं जाते. म्हणजे प्रत्येक रनासाठी या बऱ्याच मोठ्या संख्येने हे पारितोषिक आलेलं आहे. सर्व जोडी मैदानामध्ये आपण पाहतो या 15 काले करून संदीप पाटील ज्यांनी आई आयोजित आई चषक निंबोली चषकामध्ये टीडी ग्राउंडवर पहिलं अर्धशतक झळकवण्याचा पराक्रम केला होता. 15 काले संघाची कामगिरी त्या स्पर्धेमध्ये नक्कीच नेतृदीपक राहिली होती. मात्र इथे या आव्हान आता मात्र यजमान संघाचा असणार आहे. यजमान विपक्षी मेहमान हा सामना आपल्याला पाहायला मिळेल. मागील सामन्यामध्ये जर कालिकामध्ये वडगर संघाविषयी बोलायचं झालं तर धमाका भी हमारा और इलाका भी हमारा. नक्कीच आपल्या इलाक्यामध्ये धमाका त्यांनी केला होता. या सामन्यामध्ये नक्कीच त्यांच्या समोर आता मात्र 15 काले संघ असणार आहे. ओपनर ऑन ग्राउंड संदीप पाटील विथ सुनील पाटील ही सर्व जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. तर यज्ञेश पाटील मागील सामनावीर गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतोय. 4 षटकांचा सामना ज्यामध्ये पहिले षटक आहे मेंढरी पॉवर प्लेचं आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये 2 षटक ऑल्टमध्ये तैनात केले गेले आहेत. त्यामध्ये टीम विकेट आणि लॉंग ऑन रिझर्व्हमध्ये कुणाल पाटील पाहायला मिळतोय. पहिला चेंडू इथे मात्र आपण पाहतोय या आणि पहिल्याच चेंडूवर विकेटचा खुराक प्राप्त आपण पाहतोय. पहिला फलंदाज संदीप पाटील हा बाद होऊन बॉलमध्ये परतताना यज्ञेश पाटील विकेटचं खुराक प्राप्त करताना आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवर पहिला फलंदाज इथे मात्र बाद होऊन बॉलमध्ये परतताना संदीप पाटील याचा उल्लेख मी केला होता की क्रिकेट लवली आई वजीर चषक निंबवलीमध्ये लवली क्रिकेट खेळताना या फलंदाजाने आपल्या पहिल्याच सामन्यामध्ये अर्धशतक पूर्ण केलं होतं. पहिलं अर्धशतक त्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळालं होतं. मात्र या स्पर्धेमध्ये तो 0वर बाद झालेला आहे. न्यू बॅटर बुम हेमराज मात्र आता 1 डाऊन पोझिशनला खेळण्यासाठी येतोय. कालेर प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये या फलंदाजाने विस्फोटक फलंदाजी केली होती. बुम षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले होते. मात्र खूप मोठी जबाबदारी त्याच्यावर येऊन टेपलेली आहे. इथे मात्र इनफिल्डच्या वरून आणि क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू फील करेल लॉंग ऑफ रिझन मध्ये तोपर्यंत 2 धाव फलंदाज पूर्ण करतात. या 2 धावने हेमराज मात्र स्वतःच संघाचा अकाउंट ओपन करतोय. आपण सामना पाहतोय 15 कालेर विपक्ष कालिकामाता वडघर या 2 संघामध्ये. निर्धाव चेंडू धावसंख्या स्थिर धावफलकावर 2 धावा 1 बाद 2 अशी स्थिती आपण पाहतोय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये यज्ञेश पाटील वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिले षटकात आलतोय. पॉवर प्लेचं पहिले षटक मार्गस्थ आहे. तर सामना करेल फलंदाज हेमराज मात्रे. पिलमध्ये थोडंसं परिवर्तन केलं जाते. कावकोणी रिझर्व्हमध्ये जो क्षेत्ररक्षक होता तर त्याला मात्र आता डीप मिडविकेट रिझर्व्हमध्ये तैनात केले गेलेले. इथे या गॅप मधून चेंडू निघून जातोय. सीमा पार
वन बाउंड चौकार. हेमराज मात्रेच्या बॅट बदलून चौकाराने संघाची धावसंख्या 6 पाहायला मिळते. पहिले षटक मार्गस्थ आहे. बॉलच्या षटकामध्ये आपण पाहतोय 2 क्षेत्ररक्षक ऑल्टरमध्ये तैनात केले गेले आहेत. त्यामध्ये आता कावकोर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि एक क्षेत्ररक्षक मिडविकेट रिजन मध्ये पाहायला मिळतोय. इथे चेंडू ट्रॅव्हल होतोय स्क्वेअर लेग रिजन मध्ये. शॉर्ट स्क्वेअर लेगला चेंडू अडवला जातोय. एक धाव फलंदाज पूर्ण करतायत. सिंगलने संघाची धावसंख्या वाढवून होती. धाव प्लेवर 7 धावा. आपण सामना पाहतोय या कालिकामध्ये वडघर विपक्ष बंदरावरती काल्लेर या 2 संघामध्ये. आता मात्र सामोरं जाईल फलंदाज सुनील पाटील. डेव्हिड वॉर्नर ऑफ भिवंडी म्हणून नक्कीच त्याचा नामोल्लेख आपण नेहमीच करतोय. डावखुरी शैलीचा फलंदाज आहे आणि परिणामस्वरूप आपण पाहतोय आता मात्र ऑन साईडला डीपमध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळते मिडविकेट रिजनला. इथे या सुरेख चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू आणि सुनील पाटील याला यज्ञेश पाटील यांनी पूर्णपणे खोलून ठेवला होता. व्हॉट अ डिलिव्हरी, लवली डिलिव्हरी. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर बंदरावरती काल्लेर संघाची धावसंख्या 1/7. पहिल्या षटकाची समाप्ती झालेली आणि पहिल्या षटकाची समाप्तीनंतर 1/7 अशी धावसंख्या आपण पाहतोय. बंदरावरती काल्लेर संघाची नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना बाजूने फलंदाज संदीप पाटील ज्यांनी या खातं देखील उघडलं नव्हतं. हेमराज मात्रे आपण पाहतोय एका चौकरीच्या मदतीने वैयक्तिक 7 धावसंख्येवर फलंदाजी करत आहेत. सुनील पाटील याला आतापर्यंत खातं उघडता आलेलं नाही. हेमन पाटील ज्याने मागील सामन्यामध्ये चांगले गोलंदाजी हाताळले आणि मागील सामन्यामध्ये मला वाटतं 3रं षटक हाताळलं होतं. यावेळी 2रं षटक हाताळली जबाबदारी त्याच्यावर सोपवली गेलेली आहे. इथे या चेंडू ट्रॅव्हल होतोय या कार्पेट सायर मिडविकेट क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे. चांगले क्षेत्ररक्षण अंगी वेगवान थ्रो देखील पाहायला मिळतो. फक्त एकच धाव, एका धावेपेक्षा अधिक नाही. धावसंख्या 8 धावा. 2रं षटक घेऊन आलेले गोलंदाज हेमन पाटील. याबद्दल सामन्यामध्ये गावठी पूर्ण संघाला पूर्णपणे 4 मुंड्या चित केलं होतं ते यज्ञेश पाटील या फलंदाजाने आणि या कालिकामाता वडघर या संघाने. सध्या सुरू असलेले सामना आपण पाहतोय बंदरावरती काल्लेर विपक्ष कालिकामाता वडघर या 2 संघामध्ये. 2रं षटक मार्गस्थ आहे हेमन पाटील सुनील पाटीलसाठी. इथे या चेंडू ट्रॅव्हल होतोय मिडविकेट क्षेत्रामध्ये. शॉर्ट ऑन पूल आपण पाहतोय कंट्रोल पूलचा फटका. फक्त एकच धाव, एका धावेपेक्षा अधिक नाही. प्रयत्न करतोय सुनील पाटील मात्र प्रयत्नांना यश येत नाही. आपल्या फटक्यावर निराश देखील पाहायला मिळतोय. धावसंख्या 9 धावा. चांगली गोलंदाजी आतापर्यंत वडघर संघाकडून राहिलेली आहे. पहिलं षटक यज्ञेश पाटीलचं देखील चांगलं राहिलं होतं ज्याने पहिल्या चेंडूला संदीप पाटीलला तंबूचा रस्ता दाखवला होता आणि इथे हेमंत पाटील देखील चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. इथे मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा चांगला चेंडू. दुसरी धाव घेण्याचं मानस होतं मात्र धाडस आता मात्र केलं गेलंय. मिसफील्ड पाहायला मिळतंय. कुणाल पाटील कडूनही मिसफील्ड पाहायला मिळते आणि परिणामस्वरूप जिथे 1 धाव होती तिथे 2 धाव फलंदाजांनी पूर्ण केलेले आहेत. या 2 धावांनी धावसंख्या दुहेरी अंकामध्ये देखील प्रवेश करते. 11 धावा. दुसरं षटक हेमंत पाटील हाताळतोय तर यावेळी सामना केलेला फलंदाज हेमराज मात्रे.
इथे मात्र चेंडूला विरकून दिलेला आहे. चेंडू निघून जातोय ज्या स्टेट लॉंग ऑफ रिझन मधून सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. चौकारीने संघाची धावसंख्या 15 वर पोहोचते. हेमराज मात्रेच्या बॅट मधून हा दुसरा चौकार पाहायला मिळतोय. वन डाऊन पोझिशनला खेळण्यासाठी आलेले आहे आणि आतापर्यंत चांगली फलंदाजी जी त्याची पाहायला मिळते. वैयक्तिक 14 धावसंख्येवर फलंदाजी करत आहे. कट करण्याचा प्रयत्न, प्ले अँड मिस. इथे मात्र वापसी करताना गोलंदाज हेमंत पाटील. धावसंख्या स्थिर धावफलकावर 15 धावा. विषयांच्या माध्यमातून ही स्पर्धा टेलिकास्ट केली जाते. दहा 10.5 श्रेणीच्या सरासरीने प्रति षटकामागे धावा झळकवल्या आहेत भद्रावती कार्य या संघाने. एक फलंदाज जरी बाद झाला असला तरी मात्र या 2 फलंदाजांमध्ये चांगली भागीदारी पाहायला मिळते, ज्यामध्ये हेमराज म्हात्रेचा खूप मोठा वाटा आहे. वैयक्तिक 20 या धावसंख्येवर बुमबुम हेमराज मात्र फलंदाजी करत आहे. संजोग पाटील आता मात्र तिसरे षटक घेऊन आलेले आहे, तर सामना करेल फलंदाज सुनील पाटील. विखुरलेले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. 4 क्षेत्ररक्षक 30 षटकाच्या सर्कलमध्ये तैनात केले गेले आहेत आणि इतर क्षेत्ररक्षक डीप मध्ये उभे केलेले आहेत. इथे मात्र चेंडूला भिरकावून दिलेला आहे. उंची जास्त लांबी कमी, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि सुनील पाटील याला जावे लागेल तंबूच्या आसऱ्याला. दुसरा हादरा बसतोय भद्रावती कालेर संघाला. नवीन फलंदाज प्रितेश पाटील, दोन्ही सर्वांचे फलंदाज आता मात्र तंबूच्या आसऱ्याला परतलेले आहेत. पहिला फलंदाज संदीप पाटील बाद झाला होता आणि त्यानंतर सुनील पाटील देखील बाद झाला. हेमराज मात्र खेळपट्टीवर आहे आणि त्याला साथ देण्यासाठी नवीन फलंदाज प्रितेश पाटील आता मात्र खेळपट्टीवर जाताना पाहायला मिळतोय. एकविसा धावसंख्येवर दुसरा फलंदाज बाद झालेला. पहिला फलंदाज 0 धावसंख्येवर बाद झाला होता. न्यू बॅटर प्रितेश पाटील. गोलंदाज संजोग पाटील गोलंदाजी ट्रॅकवर ज्याने पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त केलेला आहे आणि पहिल्या चेंडूवर विकेट कुठला गोलंदाज प्राप्त करतोय तेव्हा मात्र त्या गोलंदाजाचा आत्मविश्वास देखील दुणावला जातोय, आत्मविश्वास वाढला जातोय. इथे मात्र संजोग पाटीलचा देखील आत्मविश्वास मात्र वाढलेला असणार आहे. इथे मात्र फाईन केलेल्या चेंडूला फाईन लेग रिझन मधून चेंडू निघून जातोय सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. भरपूर वेळ होता फटका खेळण्यासाठी प्रितेश पाटीलकडे. चौकाराने संघाची धावसंख्या 25 धावा 25 या सिल्वर जुबली क्वार्टर सेंचुरी स्कोर ऑर्डर पाहायला मिळते भद्रावती कालेर या संघाची. 25 धावा आपल्याकडे झालं गेल्या 2 बाद तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. संजोग पाटील सामना करेल फलंदाज प्रितेश पाटील.
आणि इथे मात्र फलंदाज बाद. तिसरा हादरा बसतोय या भद्रावती कालेर या संघाला. तीन फलंदाज बाद झाले तर धावसंख्या स्थिर आहे. धावफलकावर 25 धावा. नवीन फलंदाज भाई तारे. हिमराज मात्र खेळपट्टीवर आहे आणि त्याला साथ देण्यासाठी नवीन फलंदाज मात्र खेळपट्टीवर पोहोचतोय भाई तारे भद्रावती कालेर संघाकडून. धावसंख्या स्थिर. धावफलकावर 25 धावा. तिसरे षटक मार्गस्थ आहे. तिसऱ्या षटकामधील पुढील चेंडू सामोरे जाईल फलंदाज भाई तारे. इथे ऑन साईडला चेंडू ट्रॅव्हल होतोय का क्षेत्ररक्षक कुणाल चेंडूपर्यंत पोहोचतोय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. फक्त एकच धावघेण्याची संधी मिळते फलंदाजांना. एका धावेपेक्षा अधिक नाही. धावसंख्या 26 वर पोहोचते. 26. आपण सामना पाहतोय या आयोजक संघ कालिकामाता वडगर विपक्ष पाहुणा संघ भद्रावती कालेर या दोन संघामध्ये. संजोग पाटील सामोरे जाईल फलंदाज बुम बुम हेमराज मात्रे. इथे मात्र दिशा भरकटतोय गोलंदाज. 55 इशारा वाईट. अव्वांतर धाव वाढतोय. म्हणजे गतीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न संजोग पाटील यांनी केला होता. मात्र दिशेमध्ये देखील परिवर्तन होताना पाहायला मिळते. दिशेवर नियंत्रण राखू शकले नाही गोलंदाज. संजोग पाटील गोलंदाजी मार्कवर हेमराजसाठी. इथे या फाईन खेळण्याचा प्रयत्न अपडेट होतो. रिस्ट्रिक्शक एक धाव आणि या 55 इशारा वाईटचा म्हणजे 1+1 2 धाव धावण्यामध्ये जोडल्या जातात आणि 2 धावींनी धावफलक पोहोचतोय 29 वर. 29. इथे खेळलेल्या स्कोरलेक रिझन मध्ये गॅप मोठा आहे आणि गॅप मधून चेंडू निघून जाईल सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. फलंदाजाने त्या गॅपचा पुरेपूर फायदा उचलताना आपण बघतोय फलंदाज भाई तारे. चौकाराने तो पोहोचतो आपल्या वैयक्तिक 5 या धावसंख्येवर आणि कालेर संघाची धावसंख्या आहे चौकाराने 33 वर पोहोचते. काटकऱ्यांचा प्रयत्न होता. इथे मात्र आपण पाहतोय या डीप मिड ऑफ रिझन मध्ये थोडंसं फॉम्बलिंग पाहायला मिळतं आणि परिणाम स्वरूपात 2 धाव फलंदाज ओव्हरथ्रो झालेला आहे. मात्र 2च धावांवर दोन्ही फलंदाज समाधानी. 3 षटकांची समाप्ती. 3 षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या झालेली ती धावफलकावर 35 धावा. 3 बाद 35. 3 षटकांची समाप्तीनंतर भद्रावती कालेर संघ नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना. शेवटचं षटक आणि शेवटचे षटक हाताळण्याची जबाबदारी वडगर संघाकडून सोपवलेले गोलंदाज संकेत पाटील याच्याकडे. तर सामोरं झालेले फलंदाज हेमराज मात्र संकेत पाटील शेवटचं षटक घेऊन आलेले आणि शेवटच्या षटकामधला पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. प्लेन मेस चेंडू पडल्यानंतर हुसली घेतोय. कुठल्या स्पॉटवर चेंडू फिट झाला होता आणि फिट वाऊस पाहायला मिळतोय. चांगला चेंडू पूर्णपणे बीट चकित केलेला फलंदाज हेमराज मात्रे याला. धावसंख्या स्थिर कायम 35 पाहायला मिळते. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. संकेत पाटील कालिकामाता वडगर संघाकडून शेवटचं षटक हाताळण्यासाठी आलेलं आहे.
इथे मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू, एक धाव फलंदाज पूर्ण करतात. बॅटकट असे दर्शवतात पंच दिलीप पाटील सर. 36 धावा, 36. संकेत पाटील शेवटचं षटक करण्यासाठी आलेलं आहे. तर यावेळी सामना करेल फलंदाज भाई तरे. एका चौकड्याच्या मदतीने वैयक्तिक 7 संकेत होतो फलंदाजी करतोय. स्विंग अँड मिस, चांगला चेंडू. नक्कीच टाल्याने या गोलंदाजाला दाद देखील दिली जाते. VIP डायजवरून आपण पाहतो या स्थानिक संघ आयोजक संघ आहे आणि या आपल्या गोलंदाजाला प्रोत्साहन देखील दिलं जाते पाठीराख्यांकडून. संकेत चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. संकेत पाटील पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय. भाई तरी सामना करेल. इथे मात्र गुडघ्यावर बसून फटका खेळलेला आहे. घोटना टेकवर सिक्सर देख भाई तरीच्या बॅट बनून षटकार. भाई तरेने अखेर हा फटका खेळला आहे खडे खडे आणि भाईने नक्कीच या चेंडूवर मात्र आपली भाईगिरी दाखवलेली आहे. मोठा फटका भाई तरेच्या बॅटमधून षटकाराने संघाची धावसंख्या वेगाने वाढते, पोहोचते ते 42 वर. षटकातील अजूनही या शेवटच्या 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पुन्हा एकदा सामोरे जाईल फलंदाज भाई तरे. यावेळी मात्र टर्न केलेला चेंडूला चेंडू निघून जातोय या स्क्वेअरलेगच्या सीमा पार. भाई करतोय घाई, चेंडू जातोय सीमा पार. आणखीन एक षटकार. एकच ऍक्शन मध्ये आपण बघूया. लवकरच हरकत मध्ये आला होता आणि या जो काही ते हरकत में बरकत आहे. सलग 2 चेंडू मध्ये 2 षटकार. भाई नक्कीच आपली भाईगिरी दाखवताना फलंदाजीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफलकावर 48 धावा, 48. शेवटचे षटक आणि शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू संकेत पाटीलच्या माध्यमातून. इथे टर्न केलेल्या चेंडूला स्केड ऑफ द विकेट चेंडू ट्रॅव्हल होते. शतरक्षक प्रयत्न करतोय पायांचा वापर. इथे मात्र चांगलं बॅकअप केलं जात आहे. तोपर्यंत 3 धाव फलंदाजांनी पूर्ण केलेल्या आहेत. तर निर्धारित 4 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. 4 षटकांमध्ये प्रथम फलंदाजी करताना भद्रावती कालेर संघाने आपल्या धावफलकावर धावा जोडलेल्या त्या 51, 51 आणि 52 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे कालिकामाता वडगर या संघासमोर. तर या आव्हानाचा पाठलाग कालिकामाता वडगर संघ कशाप्रकारे करेल, काय घडेल, काय बिघडेल या आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सामोच्या कक्षामध्ये सज्ज होतील माझे सहकारी समालोचक वाईस ऑफ सरवली विशाल पाटील.
कल्लेर टीमला सपोर्ट करण्याकरिता अनिकेत पाटील देखील आलेत. दादांना मी विनंती करतो या पण व्यासपीठावरती आपलं देखील हार्दिक स्वागत. पहिलं सत्र समाप्त झालं. बूम बूम हेमराज जबरदस्त बॅटिंग तशी राखली. त्याचप्रमाणे भाई तर यांनी देखील चांगली बॅटिंग केली. इंडिव्हिज्युअली दोघांचा स्कोर कार्ड जर आपण पाहिला तर दोघांनी 22-22 बनवला आणि त्याच जोरावरती फर्स्ट इनिंगमध्ये 51 बनवलं गेलं आणि 52 धावांचं लक्ष. बघा मागील सामन्यामध्ये 56 धावा चेस केल्या होत्या आपण जर पाहिलं तर. लास्ट मॅचमध्ये 43चा चेस कंप्लीट केला होता टीम वडघरने. बट त्या कंपॅरिझनमध्ये जर आपण पाहिलं तर काल्हेर टीमकडे गोलंदाजी क्रम देखील चांगला आहे. त्यांच्या अगेन्स्ट 52 चेस करणं हे इतकंही सोपं जाणार नाही. का आज कमीत कमी एक संघ आपल्याला सुपर 3मध्ये दाखल होताना दिसेल. बट तो कोणता असेल या प्रश्नाचं उत्तर या पुढील होणाऱ्या सामन्यामध्ये आपल्याला मिळेल, ज्यामध्ये राहणार संघ अगोदरच तिथे पोहोचलेला. बट त्यांचा अगेन्स्ट कोण खेळेल या प्रश्नाचं उत्तर आपल्याला या चालू सामन्यामध्ये मिळेल. मंत्रा मारुती स्पोर्ट्स काल्हेर त्यांचा अगेन्स्ट आपण यजमान संघ या स्पर्धेचा मुख्य आयोजक संघ कालिका माता स्पोर्ट्स वडघर आपण या टीमला इन ॲक्शनमध्ये पाहतात. गोलंदाजी पाहिलं गेलं तर पहिलं षटक यज्ञेशने चांगलं टाकलं. बट त्यानंतर अंतिम 3 षटकं ज्याप्रमाणे गेली ती टोचणारी होती, कारण हेमंत 14 धावा खर्च केल्या, संजोगने देखील 14 दिल्या, त्यानंतर संकेतच्या अगेन्स्ट देखील 16 धावा आल्या आणि त्या जोरावरती फर्स्ट इनिंगमध्ये 51 बनवला गेला. 52चा हा चेज आणि पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती हेमराज म्हात्रे द्रमाण इथे पहिल्या षटकामध्ये तयार होतो. सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळेल. कल्पेश आणि त्यांच्या समवेत मनोज ही जोडी सलामीला आपल्याला पाहायला मिळत आहे आणि हेमराज म्हात्रे पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. हेमराजची बॅटिंग चांगली झाली, तब्बल त्याने 22 धावा इंडिव्हिज्युअली बनवला आणि तोच त्याचा आत्मविश्वास आपल्याला गोलंदाजीमध्ये देखील पाहायला मिळेल. बट हेमराज म्हात्रेचं आपण कौतुक करूया, कारण त्याची सुरुवात जर आपण पाहिली तर एक प्रमुख गोलंदाज म्हणून सुरुवात, पण आता या टीमचा एक महत्त्वपूर्ण बॅटर देखील तो बनला आणि ही गोष्ट क्रिकेटमध्ये फार मॅटर करते की डे बाय डे ॲज अ प्लेयर स्वतःला अपडेट करणं, ज्या गोष्टीमध्ये आपण कमी आहोत त्यामध्ये खऱ्या अर्थाने मेहनत करून त्या गोष्टीला इम्प्रूव्ह करणं, ही गोष्ट ॲज अ प्लेयर प्रामुख्याने फार महत्त्वाची राहते आणि या खेळाडूने ते केलं आहे. कारण ॲज अ बॉलर त्याची भूमिका फार इम्पॉर्टंट आहे, बट आज ॲज अ बॅटर देखील तितकं चांगलं कंट्रीब्युशन तो या संघामध्ये देतो. सामन्याला सुरुवात 52चा चेस. पहिला बॉल, पहिलाच बॉल पुल केलाय ऑन साइडला, फिल्डर आहेत पण निघून जाईल बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. षटकाराने सुरुवात. इन फ्रंट ऑफ स्क्वेअर मारला होता बॅटर कल्पेशचा बॅटमधनं हा षटकार येतोय. बघा पहिला चेंडू थोडा कमजोर देखील टाकला असं देखील आपण म्हणूया, कारण कुठे ना कुठे हेमराजची जी खासियत आहे फुल लेंथ टाकणं अथवा स्पेशली यॉर्कर्सवरती जास्त बिलीव्ह तो करतो. बट पुन्हा एकदा बट यावेळेस मिस टायमिंग फिल्डर पोहोचला आणि कॅच देखील पकडली गेली आहे. पहिला चेंडूवरती षटकार जरूर आला, बट त्यानंतर कमबॅक विकेट मिळेल. पहिला धक्का. पहिला धक्का लागला. नवीन फलंदाज आता क्रमांक 3 वरती मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो. कृष्णा येतो क्रमांक 3 वरती. बघा षटकाराने आघात जरूर झाला आणि क्रिकेटमध्ये आपण बहुतेक वेळा पाहिलेलं देखील आहे, स्टार्ट इम्पॉर्टंट असतो, बट त्यानंतर तुम्ही खेळाला कशा प्रकारे चालवता, तुम्ही फिनिश कशा प्रकारे करता, ती गोष्ट फार इम्पॉर्टंट असते. आणि सध्या सगळीला बघा षटकाराने सुरुवात केली ते महत्त्वाचं होतं, बट त्यानंतर मैदानाच्या हातामध्ये टिकणं देखील तितकंच आवश्यक होतं. पण पहिला धक्का लागला. पहिली सफलता हेमराज म्हात्रेला देखील मिळाली. नवीन बॅटर क्रमांक 3 वरती नॅट नंबर 3 कृष्णा आपल्याला पाहायला मिळतो. मागील सामना अगदी सहजरित्या जिंकला टीम वडघरने, बट या मॅचमध्ये तितकं सोपं जाणार नाहीये. हा फटका ऑन साइडला गॅपमध्ये फील्ड रिस्ट्रिक्शनचा बेनिफिट घेत असताना कृष्णा मैदानाच्या हातामध्ये आले. त्यांनी पहिला स्ट्रोक ते खेळले, बॉल गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार.
बघा हेमराजचं हे पहिलं षटक पहिले 3 चेंडू जर आपण पाकले ना तर स्पेशली ज्या गोष्टीचा मी उल्लेख केला की फुल लेंथ ती गोष्ट आत्तापर्यंत देखील झाली नाही आहे. कारण बघा मोठ्या फटक्याचा प्रयत्न जो केला होता कल्पेशने कदाचित तो जर प्रॉपर मिड ऑफ द बॅट स्ट्रोक खेळले असते तर तिथे देखील जास्तीत जास्त धावा मिळाल्या असता. बॅकफुटवरती जाऊन पंच क्लास हा बॉल देखील डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्राला भेद देत असताना बाउंड्री लाईनचा बाहेर चौकार. समाजसेवक वडघर गावचे किरणदादा पाटील दादा देखील मी विनंती करतो आपण देखील या व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. बट फटके अतिशय चांगले येतात आणि हे फटके कुठे ना कुठे कालदरी टीमला मागे टाकतात. कारण धावफळक या 4 धावांच्या मधीने आता स्कोर कार्ड जाऊन पोहोचला 14 वरती 1 विकेट जरूर मिळाली हेमराजला बट त्यानंतर रन फ्लो थांबला नाहीये. दरम्यान डाऊन द लेग साइड अतिरिक्त रन जरूर मिळेल बट आपण रिप्ले पाहूया की बॉल अगदी स्टंपच्या किती जवळून गेला. कारण जसा बॉल बॅटरने सोडला त्याच्या चेहऱ्यावरती जी प्रतिक्रिया होती की इंचेसचा फरक थोडं लेफ्ट राईट जर झालं असतं तर अराउंड द लेग बोल्ड होण्याची शक्यता देखील होती. अगदी जवळूनच चेंडू गेला बट यावेळेस मिस्टेक होणार नाहीये. यू मिस बट आय विल डेफिनेटली हिट. यष्टांचा वेध घेतला क्लीन बोल्ट दुसरा धक्का. आणि बघा अगदी खऱ्या अर्थाने वडगड संघ जेव्हा पहिला सामना खेळणार होता तेव्हा त्याआधीच मला नयन भेटला की नवीन शूज देखील घेतलेत नवीन सुरुवात आहे या सीझनला आणि माझा हा प्रयत्न असेल की मी चांगला खेळ करेल. आणि त्याने बॅटिंगविषयी चर्चा देखील केली होती की बॅटिंगमध्ये भरपूर त्याने सुधारणा केलेली आहे आणि तोच आता बॅटिंगसाठी आला क्रमांक 4 वरती. आणि दरम्यान जर आपण पाकलं धाव फळक 15 वरती धक्के लागले 2 आणि शेवटचा चेंडू असेल या पहिल्या षटकामधला नयन आला. पहिलाच बॉल पूल केलाय वन शॉट नयनचा बाट मधनं हा बिग वन षटकार. आणि अशा प्रकारे खेळ समाप्त पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलक 21 विकेट गेले 2 म्हणजे येणाऱ्या 3 षटकांमध्ये हा सामना जिंकण्याकरिता अजून देखील आवश्यकता आहे 31 धावांची. 31 धावांची अजून देखील आवश्यकता. खऱ्या अर्थाने नयनने ज्या गोष्टी सांगितल्या आता त्या थोडा मला देखील खऱ्या वाटायला लागल्या. कारण पहिला चेंडू तसा बॅटमधनं षटकार येतो धावफलक आता 21 आणि असं देखील नाही आहे की मिस टायमिंग प्रॉपर टायमिंग आणि अगदी क्विकली रिॲक्ट देखील त्याने केलं. पहिल्या षटकामध्ये 21 येणाऱ्या 3 ओव्हरमध्ये अजून देखील 31 धावांची आवश्यकता. अजून देखील सामना भरपूर बाकी आहे कारण बघा 31 देखील डिफेंड होऊ शकतात. पहिलं षटक हेमराजचं थोडं खराब गेलं. सेकंड ओव्हर गोलंदाज अमर पाटील गोलंदाजी मार्कवरती तयार होतं. बघा अजून देखील मॅच भरपूर बाकी आहे. इथनं मी म्हणेन एखादं इकॉनॉमिकल ओव्हर 1 ते 2 विकेट त्या ओव्हरमध्ये जर येतात तर इथनं देखील कमबॅक केलं जाऊ शकतं. कारण पाहिलं गेलं तर बघा जर हा स्कोर कार्ड 40-45 असता तर फार या धावा टोचल्या असत्या फर्स्ट ओव्हरमधला. बट ॲडव्हान्टेज आहे की 50+ रन्स बनवलेले आहेत. त्याचा एक ॲडव्हान्टेज आहे की अजून देखील 10 रन प्रति ओव्हर बनवायचे आहेत. 31 धावांची अजून देखील आवश्यकता. 18 चेंडू शिल्लक आहेत. 3 ओव्हरचा खेळ इथं शिल्लक आहे आणि हा सामना निर्णायक आहे दोन्ही टीमसाठी. सेकंड ओव्हर पहिलाच बॉल फुल लेंथ टाकला. इनफिल्डमध्ये फिल्डर आहेत उपस्थित. फिल्डिंग देखील चांगली राखली. बॅकअपला खेळाडू बट तोपर्यंत जर आपण इथं पाकलं तर 2 धावा इथे पूर्ण केल्या जातील. 2 इथे मिळतील. धावफळक या 2 धावांच्या मधील आता स्कोर कार्ड पुढे जातो 23 वरती. फिल्डिंग चांगली राहिली होती. सुबता राकेश पाटील मिड विकेटला होते. चांगली फिल्डिंग राहिली. कदाचित एखादं फिल्डर योग्य वेळेवरती बॅकअपला आले असते
तर एक धाव वाचली असती, पण 2 मिळतील. धाव फलक आता 23. नेक्स्ट बॉल फुल लाईन टाकला. हेलिकॉप्टर उडवायचा होता पण एलिव्हेशन नाही मिळालं. कव्हरला फिल्डर आहेत, फक्त एक सिंगल मिळेल. धाव फलक एका धावे सहमतीने स्कोर कार्ड आता पुढे जातो 24. 24 धावा धाव फलकावरती. आणि अजून देखील जर आपण विचार केला जिंकण्याकरिता अजून देखील 28 धावांची आवश्यकता. जी गोष्ट मी सांगितली की एखादं विकेट आणि एक इकॉनॉमिकल ओव्हर मॅचमध्ये पुन्हा एकदा कमबॅक होऊ शकतो कालरी टीमच्या माध्यमातून. सामना अजून देखील भरपूर बाकी आहे, कारण मग 16 चेंडू अजून देखील 28 धावा बनवायच्यात. स्टार्ट तर चांगला राखला, बट फिनिश देखील त्याचप्रमाणे करणं हे वडघर संघासाठी तितकंच महत्त्वाचं. नेक्स्ट बॉल फुल लाईन टाकला. हेलिकॉप्टर आता देखील उडवायचा होता नयनला. फिल्डर आहेत लॉंगॉनला सुनील पाटील. यावेळेस देखील फिल्डिंग चांगलीच राहिली, फक्त एक सिंगल. मग काय शॉर्ट फॉर्मॅट क्रिकेटमध्ये देखील हे असतं ना की एक षटक देखील ना मॅचला चेंज करण्यासाठी, मॅचमध्ये कमबॅक करण्यासाठी पुरेसं असतं. पहिलं षटक बॅटिंग टीमच्या नावावरती होतं, पण दुसरं षटक आत्तापर्यंत चांगली गोलंदाजी अमरच्या माध्यमातून, कारण 3 चेंडू टाकलेत, फक्त 4 धावा इथनं त्याने खर्च केलेले आहेत. आणि अजून जर आपण विचार केला तर 3 चेंडूवरती एखादी विकेट जर काढली गेली ना तर मॅच पुन्हा एकदा बॅलन्स स्थितीमध्ये येईल. नेक्स्ट बॉल लीडिंग एज हवेमध्ये मिड विकेटला फिल्डर पोचतायत, बट जजमेंट चुकलं. त्या अनुषंगाने इथे 2 धावा पूर्ण केल्या जातील आणि 2 मिळतील. प्रयत्न चांगला होता, पण पाठमोरी वळत असताना ही कॅच पकडणं तितकंसं अवघड होतं. कदाचित सुनील पाटील यांनी प्रयत्न केला असता थोडं इझी झालं असतं. स्कोर कार्ड या 2 धाव्यांच्या मदतीने आता 27 धावा धाव फलकावरती. असून देखील 2 चेंडू या षटकामध्ये शिल्लक आहेत. हे षटक आतापर्यंत शांत चाललं, कारण एकही बाउंड्री ओव्हरमध्ये नाहीये, बट बाउंड्रीचा मी उल्लेख केला. फुल टॉस टाकलाय आणि फुल टोल वसूल केला जाईल. आणखीन एक तडाखा. बॅटर मनोजचा बॅटमधनं हा षटकार. फुल टॉस बॉल टाकला गेला, षटकार येतोय. धाव फलक आता 33 धावा धाव फलकावरती. समीकरण आता वाटतं की थोडं इझी होत चाललंय. पॅनवरती टाकायचा होता, दिशा पाहावी लागेल. दिशा खराब, अतिरिक्त रन प्रमाण इथे मिळेल. अतिरिक्त रन मदतीने स्कोर काढता पुढे जातो. धाव फलक आता 34. अतिरिक्त रन धाव फलक या अतिरिक्त रनचा मदतीने आता 34 म्हणजे आता 18 धाव्यांची आवश्यकता. हा देखील फटका ऑन साईडलाच आहे. डीपमध्ये फिल्डर आहेत उपस्थित, मिळेल फक्त एक सिंगल. आणि अशा प्रकारे खेळ देखील समाप्त. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर एक मजबूत पोझिशनमध्ये टीम कालिका माता स्पोर्ट्स वडघर, कारण 52च्या चेजमध्ये अवघ्या 2 षटकांमध्ये धाव फलक 35 वरती जाऊन पोहोचलं. म्हणजे येत्या 2 षटकांमध्ये हा सामना जिंकण्याकरिता आवश्यकता असेल 17 धाव्यांची. 17 धाव्यांची आवश्यकता असून देखील 17 बाकी आहेत. आणि त्यामध्ये जर आपण विचार केला, तिसरं षटक चांगलं जर टाकलं गेलं तर अंतिम ओव्हरपर्यंत देखील ही लढाई काल्हेरी टीमच्या माध्यमातून लढली जाऊ शकते. बट कौतुक करावं लागेल वडघर संघाचं, तर 52चा चेज तितका सोपा नव्हता जितका त्यांनी केला. कारण त्यामध्ये खेळ जर आपण पाहिला, स्टार्टमध्ये कल्पेशच्या बॅटमध्ये एक सिक्सर आला, त्यानंतर आपण पाहिलं की मनोज अजून देखील मैदानाच्या आतमध्ये आहेत, एक चांगली इनिंग खेळतात. आणि त्याचप्रमाणे कृष्णा जे बाद झाले त्यांनी देखील 8 धावा बनवल्या होत्या आणि नयन देखील 7 धाव्यांवरती नॉट आऊट खेळतो. म्हणजे बघा, प्रत्येकी बॅटरने काही ना काही कंट्रीब्यूट केलं, ही महत्त्वाची गोष्ट. त्या अनुषंगाने 2 ओव्हरमध्ये 35 धावा धाव फलकावरती आणि अंतिम 12 चेंडूंवरती हा सामना जिंकण्याकरिता आवश्यकता आहे 17 धाव्यांची. जेव्हा संपूर्ण टीम एकत्रित येऊन चांगलं कार्य जेव्हा करते ना, तेव्हा एखाद्या खेळाडूवरती जास्त प्रेशर नाहीत आणि तेच आपल्याला पाहायला मिळालं या सामन्यामध्ये आतापर्यंत. पण अजून देखील 17 बनवायच्यात आणि तिसऱ्या षटकाची जिम्मेदारी सुनील पाटील यांनी स्वतः घेतलेली आहे. कारण त्यांना देखील ठाऊक आहे, जर हे षटक जर आपण चांगलं टाकतोय, जर लास्ट ओव्हरमध्ये मिनिमम 10 ते 11 धावा जर उरतायत तर तिथनं देखील आपण फाईट करू शकतो. त्या अनुषंगाने सुनील पाटील इथे तयार होतात. डावखुरो या शैलीचे फिरकीपट्टू आहेत, फिंगर स्पिनर देखील आपण त्यांना म्हणू शकतो. 12 चेंडू 17 धाव्यांची आवश्यकता. पहिलाच बॉल रडारमध्ये स्लॉटमध्ये होता आणि थेट पाठवला बाजूला प्लॉटमध्ये. षटकार.
बघा चेंडू जर आपण पहिलाच अगदी रडारमध्ये रेंजमध्ये षटकार येतो. आता समीकरण जास्त सोपं बिकॉज रन बॉल इक्वेशन 11 चेंडू शिल्लक आणि 11 धाव्यांचीच आवश्यकता. वेट केलं, वाट पाहिली आणि वाट लावली आहे. आणखीन एक तडाका, सलगचा दुसरा षटकार. सलगचे 2 ठोकलेत बॅटर मनोजने. आता फक्त 5 धाव्यांची आवश्यकता आहे. नेक्स्ट बॉल आणि या फटक्यासोबत सामना समाप्त. सामना इथे जिंकला यजमान संघ अर्थातच कालिका माता स्पोर्ट्स वडगर टीमने इथे अवघ्या 15 चेंडूंवरतीच हा सामना समाप्त केला. सिक्सर हॅट्रिक देखील कंप्लीट, बट आता कोणतेही पारितोषिक लावलं गेलं नव्हतं त्या अनुषंगाने तरी सुद्धा उज्ज्वल दादा पाटील दादांच्या माध्यमातून या सिक्सर हॅट्रिकसाठी 500चे पारितोषिक आलेलं आहे. प्लेअर ऑफ द मॅच आपण देऊया आणि विचार देखील करण्याची गरज नाहीये. सिंगल हँडेडली या चेस मध्ये आपल्या संघाला ज्याने मॅच जिंकून दिली तोच मनोज ठरला या सामन्याचा सामनावीर. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या. राहणार टीमचे कॅप्टन आणि त्याचप्रमाणे वडघर संघाचे संघटक आपण देखील या.